गुलशन संघासाठी तुमच्या माध्यमातून राजू अप्पा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या. दत्ता या इनिंगसाठी महत्वपूर्ण वैयक्तिक तुमचं मनोगत आम्ही व्यक्त करणार आहोत. मी म्हटलं होतं संदीप तुम्हाला देखील आहे, परंतु ज्या प्रकारे संतोषने 2 षटकार एक चौकार घेतला, मॅच लांब केली होती, परंतु काय होतं मनामध्ये, कशा प्रकारच्या फिलिंग्स आहेत, कशा प्रकारच्या भावना आहेत? करताना फक्त मी एकच गोष्ट लक्षात ठेवलेली, शांत एकदम कूल माइंड ठेवून आपला सामना मला जिंकायचा होता आणि माझ्या टीमसाठी मला काहीतरी करून दाखवायचं होतं आणि ते मी करून दाखवलं. आणि तसं बघायला गेलं तर अवघड होतं, पण 1 बाय खेळत झालो. कॉन्फिडन्स वाढल्यामुळे आम्ही मॅच जिंकलो. क्या बात आहे, क्या बात आहे मित्रांनो. पहिले 3 ओव्हरला 70 धावा करणं सोपं असतं, परंतु ज्यावेळेस आपण चेस करतो त्यावेळेस वेगळा प्रेशर असतो. आणि ज्या प्रकारे मागच्या टुर्नामेंटमध्ये ग्राउंड हेज ज्या प्रकारे 66 धावांचं आव्हान होतं विशाल मोरे बापू यांना, त्यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी आज दत्ता पवार यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. आणि वन ऑफ द बेस्ट इनिंग्स ऑफ हिज लाईफ असं म्हणता येईल. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला. तुका म्हणे जाणं वावे लहानावणी लहान, किती मोठा झालो तरी जमले आहेत. आणि आज या ठिकाणी दत्ता पवार करून दाखवलं. दत्ता पवार यांच्यासाठी अजून एक पारितोषिक येत आहे. संदीप देसाई यांच्याकडून दत्ता पवार यांच्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक या इनिंगसाठी या ठिकाणी. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरी मॅच देखील चालू आहे. एका बाजूला काजारवाडी विपक्ष गराळवाडी. पहिले षटक हाताळताना नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा 6 धावा धाव फलकावरती अजय मोहिते फलंदाजीसाठी आहे, त्याने देखील केलेला आहे. आमचे सहकारी नरेशजी नाईक साहेब या ठिकाणी चांगला फटका उपस्थिती दाखवली त्यांनी. नरेशजी नाईक साहेब मी विनंती करतो तुम्ही या ठिकाणी स्टेजवरती हजर राहायचंय. नरेशजी नाईक साहेब या ठिकाणी. विशाल मोरे या. खूप खूप धन्यवाद नरेशजी नाईक साहेब. नरेशजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित दाखवली, खूप खूप धन्यवाद. आमच्या गणेशवाडी क्रिकेट क्लब गणेशवाडी यांच्यासाठी प्रेम व्यक्त केलं, खरोखर धन्यवाद दादा. या ठिकाणी यांचा सन्मान मी विनंती करतो श्रीकांत शेवळे यांना मी विनंती करतो की नरेशजी नाईक साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. श्रीकांत दादा. खूप खूप धन्यवाद नरेशजी नाईक साहेब. मी काका म्हणतो त्यांना प्रेमाने. नरेश काका या ठिकाणी आज उपस्थित राहिला आमच्यासाठी, मनापासून धन्यवाद या ठिकाणी. आणि श्रीकांत शेवळे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद आमच्या स्पर्धेला. खूप खूप धन्यवाद. बसा. या ठिकाणी शिवशंभो स्पोर्ट काजारवाडीला अजयच्या रूपात मोठा धक्का लागतो, मोठा हादरा बसतोय. सलामीवीर फलंदाज अजय मोहिते. विवेक मित्र सुशांत मोरे. दत्ता पवार यांच्या खेळीसाठी या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दत्ता पवार यांना विनंती करतोय की त्यांनी ते स्वीकारायचं आहे. विवेक पवार यांचे मित्र सुशांत मोरे साहेब यांनी आज दत्ता पवार यांच्या खेळीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. दत्ता पवार मी विनंती करतो तुम्ही या ठिकाणी या पारितोषिकचा स्वीकार करावा. दत्ता पवार साहेब, कम ऑन द स्टेज. कारावाडी विपक्ष शिवशंभो स्पोर्ट काजारवाडी दरम्यान रंगतोय सामना. दुसरा सामना चालू झाला, परंतु चर्चा आहे ती मात्र दत्ता पवारच्या वादळी खेळीची. गोलंदाज आहे नितीन, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सामना करतो भरत मोहिते. पंडावच्या पोझिशनला खेळणारा फलंदाज. जोरदार मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालाय. बॉडी लाईन केलेली गोलंदाजी आणि त्याच्यावरती कोणतेही उत्तर नाही. भरत मोहिते याच्याकडे. षटक संपलं का? ओके. स्कोर का? स्कोर किती झाला? 12 धावा.
पहिल्या षटकार समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 12 धावा. अजयची विकेट माघारी परतल्यानंतर धावसंख्येला कुठेतरी रोख लगावलेला आहे घरावाडी टीमने. अनिश इकडे वरती बघा. अनिश चला आपण चिठ्ठी करतोय फायनलिस्ट. अनिश एक असेल बामणवाडी आणि दुसरी असेल विजेता संघ, या दोन्ही टीम मधला बामणवाडी आणि एक असेल विजेता संघ. आणि या चिठ्ठीत गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय. चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत. दीपकच्या बॅट मधून येतोय खणखणीत मोठा ब्लास्ट 6 धावांसाठी षटकार. विजेता संघ आणि बामणवाडी चिठ्ठी असेल. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो जाईल सरळ अंतिम फेरीमध्ये आणि जो संघ शिल्लक राहील त्याची मॅच होईल अर्थात सेमीफायनल गुरबुशी इलेव्हन या संघासोबत. तर आपण चिठ्ठ्या काढतोय एका छोट्या मुलाच्या शुभ हस्ते, छोट्या मुलाच्या हस्ते. शिवमेकडे शिवमेकडे एक चिठ्ठी घेऊया. चल राजूअप्पा यांच्या हातामध्ये लकी ड्रॉ. पायात कोण जाणार अंतिम सामन्यामध्ये, कोण जाणार अंतिम सामन्यामध्ये. वाईट चेंडूची सांगतो. चला तिकडे चला प्लीज. अप्पा कळवा कोण गेले अंतिम सामन्यामध्ये. मला वाटतं विजेता संघ गेला. आजच्या या टुर्नामेंटचा पहिला फायनलिस्ट श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी आयोजित गणेश वाडकर चषक 2023 चा पहिला फायनलिस्ट बघितलं आपण दत्ता पवारची बामणवाडी पहिला फायनलिस्ट. बामणवाडी संघ तुम्ही अंतिम फेरीत जाऊन पोहोचलेला आहात. अर्टिगा कुणाच्या प्लीज. MH43 समोर साईडला. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रोहित पाटील सर थोडेसे तुमच्या वाणीमध्ये आम्हाला कॉमेंट ऐकू द्या. आणि पुढचा चेंडू भारत डाऊन टू ग्राउंड फटका सजवलाय. एक धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न केला जात नाहीये. काय आहे आणि एकच धाव असेल. एकच धाव आहे. धाव संख्या झालेली आहे ती 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक फेकतोय तो गोलंदाज आहे. आणि सामना करेल दीपक मोहिते एक हार्ड हिटर बॅटर. या ठिकाणी लक्ष्मी एंटरप्राइजेसचे मालक या ठिकाणी यांची उपस्थिती दाखवलेली खूप खूप धन्यवाद. भागवतजी काळेसाहेब समाजसेवक या ठिकाणी लक्ष्मी एंटरप्राइजेसचे मालक या ठिकाणी यांच्याकडून जेवण सज्जन या ठिकाणी पारितोषिक आले होते. यांच्याकडून खूप खूप धन्यवाद भागवतजी काळेसाहेब. या ठिकाणी समाजसेवक या ठिकाणी यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी भागवतजी काळेसाहेब यांचा सन्मान श्रीकांत शेवाळे. मी विनंती करतो श्रीकांत शेवाळे यांना की या ठिकाणी मी विनंती करतो श्रीकांत शेवाळे साहेबांना भागवतजी काळेसाहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. भागवतजी काळेसाहेब लक्ष्मी एंटरप्राइजेस चे मालक भागवतजी काळेसाहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. समाजसेवक या ठिकाणी खरोखर आज आपल्या टीमसाठी या ठिकाणी यांनी एक उत्तम असं पारितोषिक या ठिकाणी दिलं होतं. खरोखर खूप खूप धन्यवाद भागवतजी काळेसाहेब. सर्वांनी टाळ्या करायच्या दादा. या ठिकाणी या माणसानं आपल्या भागातला माणूस नाहीये दादा हा, पण तरी सुद्धा आपल्या प्रेमाखातीर या ठिकाणी आपल्यासाठी एक पारितोषिक उत्तम पारितोषिक या ठिकाणी दिले होते या माणसाने. खूप खूप धन्यवाद. आणि कोरोना काळामध्ये खरोखर सांगतो दादा की या माणसाने एवढी समाजासाठी एवढी मदत केली दादा. खूप खूप धन्यवाद मी काळेसाहेबांचे या ठिकाणी करतो. या ठिकाणी आलात आमच्या श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी यांच्यासाठी तुम्ही प्रेम व्यक्त केलेत. खूप खूप धन्यवाद भागवतजी काळेसाहेब. या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा. एक विकेट माघारी परतल्यानंतर बांडसर बाजूला व्हायचंय.
बरेचच्या बॅटमधून फटके येत होते. गरज होती का या विकेटची प्रश्न पडला असेल, परंतु दीपक मोहिते स्ट्राईक एंडवरती आहेत. पाहूया आपल्या टीमसाठी किती धावा जमवत आहेत. पहिल्या चेंडूवरती भरत धावबादच्या रूपात बाद झालेला आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो स्वप्नील मोहिते. एक उभरता सितारा अमित बांडासर, अमित राजोप्पा बाजूला व्हायच्या तिथून. दीपक साठी एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला या ठिकाणी. फलंदाज सुरक्षित टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. 2 धावा मिळतील आणि या 2 धावाच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतोय. धावसंख्या झालेली होती 33 धावा. या 4 चेंडूमध्ये एखादा दुसरा मोठा फटका येतोय तर धावसंख्या सन्मानजनक होईल. आणि नुकताच या ठिकाणी भागवत काळेसाहेब यांच्याकडून पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. प्रति विकेट 500 रुपये. आणि ट्रिपल षटकार मारत 1101 रुपये. दीपक मोहितेच्या बॅटमध्ये लक्षाची दिला मोठा फटका. एकदा पूर्ण दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा सहजतेने पूर्ण. दीपक मोहिते, तुमच्या अशा फलंदाजीची अपेक्षा नाहीये टीमला तुमच्याकडून. गरज असेल षटकार चौकारांची, कारण चेंडू शिल्लक असतील उर्वरित. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये एखाद दुसरा मोठा फटका येणे गरजेचं असेल. काजूवाडी टीमसाठी अतिशय गच्छाळ असं बॅटिंगचं प्रदर्शन. 2 धावा कौतुक करावं लागेल स्वप्नीलचं, कारण जिथे 1 धाव आहे तिथे 2 धावा धावून घेतले जात आहेत. दीपक मोहितेला स्वतःला सिद्ध करावं लागेल. 2 चेंडू मध्ये एक तरी मोठा फटका खेळावा लागेल. आणि या ठिकाणी पाहूया काय होतंय. चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेला. काव कॉर्नर तोडून फोडून चेंडू त्याला सीमारेषेवर मिळतील 10-6. येतो षटकार दीपक मोहितेच्या बॅटमधून. माझं बोलणं बहुतेक दीपक मोहितेच्या काळजाला लागलेलं दिसते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका येतोय आणि पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण आणि एका धावावरती समाधान मानलं गेलेलं आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते. धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 45 या धावसंख्येवरती. आणि घरावाडी टीमला विजयासाठी 46 धावांची गरज असेल. कादरवाडी संघाकडून प्रथम फलंदाजी करत असताना 45 धावांचा डोंगर उभा केलेला आहे आणि घरावाडीसाठी जे टार्गेट असेल ते 46 धावांचं. आणि अतिशय महत्वपूर्ण लढत. ह्या टीम मध्ये जो जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे सेमीफायनल साठी अगेन्स्ट गुरुबुशी 11. अत्यंत महत्वाचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 46 धावांचं आव्हान. 46 46 धावांचं आव्हान. कादरवाडी टीम 5:30 वाजलेले आहेत. 5:30 लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ कमी आहे. फायनल आपल्याला 4 ओव्हरची खेळवायची आहे. बॅटर्स पाठवा. नाना घरावाडी संघ श्री गणेश क्रिकेट संघाचे युवा नेतृत्व श्री विकास रघुनाथ शिंदे यांचं देखील स्वागत आहे याच्या मंचावरती. या स्पर्धेनिमित्त त्यांनी भेट दिलेली आहे. गणेश वाडकर चषक 2024 मध्ये शेवटच्या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. 46 धावांचं आव्हान घेऊन उतरलेत घरावाडीचे 2 बॅटर्स. एका साईडला असेल मंगेश घराणा भलत्याच फॉर्म मध्ये आहे, तर एका बाजूला असेल तो किरण.
तसेच गोलंदाजी आक्रमणासाठी तयार. एक हरपण मौला खेळाडू अजय मोहिते. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत अजय मोहिते याच्या माध्यमातून वारंवार आपण पाहत आलेलो आहे. सामन्याला लवकर करायची सुरुवात दोन्ही अंपायर्स. वेळ नाही आपल्याकडे नाना. चला अत्यंत महत्वाची क्वार्टर फायनलची लढत. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळ अगेन्स्ट गुरुबुशी 11. स्ट्राईक वरती मंगेश गवाय. नाना नॉस्ट्राईक वरती किरण. गोलंदाज अजय. पहिला चेंडू अजयचा. पहिला चेंडू खराब खराब खराब. गती टाकण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन आणि लेंथ खराब. पंचाने केले दंडित आणि धावांचा अकाउंट खोललेला. धावसंख्या झालेली होती 2. आणि आता पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे ते अजयने. सुंदर चेंडू अजय इकडे. आउट स्विंग इन स्विंग तेच तर्रार गोलंदाज आहे. स्लोवर डिलिव्हरी पण आहे अजय इकडे. पुन्हा एकदा गतीवरचं नियंत्रण ठेवण्यामध्ये अयशस्वी झालेले होते अजय. स्लोवर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. पंचाने मात्र केले दंडित. अवांतर धाव संख्या झाली होती 3. 4 धावसंख्या झालेली आहे. पुढील चेंडू. ह्या चेंडूवरती मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू गेले असते रेषा पार. दन 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 करत चौकार. हल्ला बोल मंगेश गवाना. जबरदस्त चौकार आले त्यांच्या बॅटमधून. पॉईंटच्या डोक्यावरून खेळला शॉट. फ्रीजर होते तिथे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. अशीच कामगिरी करावी लागेल आणि अजयला मात्र कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. पुढील चेंडू इम्पॉर्टंट 1. जबरदस्त चेंडू. जबरदस्त वेग आणि वेग आणि वेग पूर्णपणे बीट केलं. बीच्या स्वरूपामध्ये नानाला एक धाव मिळणार. धावसंख्या झालेली होती 9 धावा. बिनबाद 9. 15 रनचं टार्गेट असेल प्रति ओव्हर रन रेट आहे. आणि पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ खराब. दिशेवरचं नियंत्रण मात्र अतिशय खराब आहे अजयचं. धावसंख्येमध्ये होतो भर. धावसंख्या झाली होती 10. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्रा. जर अजयच्या बाबतीत विचार केला तर आज कराड तालुक्यात आज मागच्या PMPL मध्ये त्यांची बॉलिंग बघितली तर तुम्ही सुद्धा मला बोला की आज अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग केली होती अजय यांनी. पण आज थोडासा भरकटताना पाहायला मिळतोय. काय बोलू शकाल आप्पा या बाबतीत? पुन्हा एकदा बीच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे. अजयकडे क्षमता आहे त्यामध्ये काही वाद नाही परंतु ही मॅच आहे. दोन्ही साईडला तगडे खेळाडू आहेत. नाना आहे. नॉर्थ साईडला किरण आहे. काही येऊ शकतं या सामन्यामध्ये. सामना कोणत्या परिस्थितीत जाईल तो येणारा काय ठरवेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. डक करण्याचा प्रयत्न होता. आलेला डॉट बॉल आणि धावसंख्या झालेली आहे ती 12. नेक्स्ट बॉल. ह्या चेंडूवरती मात्र लेग साईडला प्ले करण्याचा प्रयत्न होता. स्लोवर चेंडूवरचा पिक नाही केला बरोबर परंतु तत्पूर्वी 2 धावा यशस्वी पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेनुसार धावसंख्या झाली होती 14. 1 ओव्हर 14 धावा. बिनबाद 1 ओव्हर 14. 43 धावांचं आव्हान. 1 ओव्हर नंतर 14 धावा. आणि आता या मॅच मध्ये पहिल्यांदा किरण घरा असेल स्ट्राईक वरती. त्यानंतर जयसूर्या नावाने त्याची ओळख आहे. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करण्यामध्ये माहीर. धावसंख्या झालेली आहे ती 14. बिनबाद 14. 1 कम 15. बिनबाद 14. बारा 32चं समीकरण. 16 32 आणि भरत आला परत. कादरवाडी संघाचा अनुभवी स्ट्रायकर गोलंदाज भरत मोहिते गोलंदाजीची कमान घेऊन तैनात.
स्ट्राईक वरती किरण, लेफ्ट हँडेड बॅटर. अतिशय इम्पॉर्टंट ओव्हर, 16 प्रति ओव्हर, 16चं जरुरी रन रेट पाहायचंय कशा प्रकारे हा सामना पुढे जाणार. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव केला जात आहे. पहिला चेंडू किरणसाठी 12-32 फुल टॉस चेंडू, परंतु पीक करताना आला. मेजवानी होती. थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी दीपक यांच्याकडून पाहायला मिळते. मेजवानी होती परंतु पीक करता नाही आला. किरणला मिसफिल्डिंग झाली, परंतु तिथे विशाल बापू यांनी बॅकअप केला. 2 धावा आल्या. 2 धावेनुसार धावसंख्या झाली होती 16. दुसरा चेंडू भरत मोहिते, अतिशय इम्पॉर्टंट ओव्हर घेऊन तुम्ही गोलंदाजी करत आहात. महत्वाची ओव्हर. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू मिस केलेला आहे तो किरणनी. पुन्हा एकदा मेजवानी होती, मिस केलेला आहे आणि 1 धाव मात्र मिळेल ती कराळवाडी संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 17 म्हटलं की खतरा, पण ते कोणत्या संघाला होईल हे काही सांगू शकत नाही. समोर भरत मोहिते, स्ट्राईक वरती इन्फॉर्म मंगेश घराणा. अतिशय इम्पॉर्टंट राहिले 4 चेंडू. भरत किनाना, भरत ऑन द बॉलिंग मार्क आणि जबरदस्त यॉर्कर. भन्नाट क्रिकेटचं गोलंदाजी मधलं ब्रह्मास्त्र मात्र वापरलं भरतनी आणि नानाला तंबू मध्ये पाठवलेला आहे. तंबूचा इशारा करताना मात्र पाहायला मिळाला भरत. सबमरीन डिलिव्हरी, जबरदस्त यॉर्कर आणि संघाला मात्र कमबॅक करून देताना भरत मोहिते. दीपक मोहिते मात्र खुश असतील. कॅप्टन, जबरदस्त चेंडू आणि अतिशय महत्वाची विकेट होती. ओपनरचा बॅट्समन मोठा हादरा. घरावडी संघाला धावसंख्या झाली होती 17, 1 बाद आणि बोलल्याप्रमाणे खतरा मात्र घरावडी संघाला लागलेला आहे. 17ला खतरा लागलेला आहे तो घरावडी संघाला. अजूनही धावसंख्या 17च आहे. खतरा कायम कुणाच्या बाजूने. भरत की शेखर आलेला नवीन बॅट्समन, एक हार्ड हिटर फिनिशर म्हणून ओळखला जातो घरावडी संघाकडून आणि आज त्यांच्याकडे 4थ्या नंबरला सुद्धा चांगली बॅटिंग आहे. रवी घराड यांचं पदार्पण झालेलं आहे, पुनरागमन झालेलं आहे टीम मध्ये. 4थ्या नंबर पर्यंत चांगली बॅटिंग आहे घरावडी संघाकडे. सध्या विराट कोहली यांच्या जागेवरती म्हणजे 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलेले ते शेखर. 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. धावसंख्या झाली 17, 1 विकेट पडलेली आहे. व्हेरी इम्पॉर्टंट डिलिव्हरी. पुन्हा एकदा यॉर्कर, पुन्हा एकदा चांगला प्रयत्न आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रनआउट करण्याचा, परंतु सुंदर अशी गोलंदाजी करताना भरत मोहिते. वाह क्या बात, लाजवाब. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा तब्बल जमवल्या घरावर. हॅलो हॅलो सुशांत, त्यानंतर मात्र आता व्हायचा दुसऱ्यांदा दांडी गोल. किरणला पाठवलं माघारी. लाजवाब गोलंदाजी भरत मोहिते. परत शानदार लाजवाब सदाबहार गोलंदाजी भरत मोहिते. या ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा दांडी गोल. पहिल्यांदा मंगेश घराळ आणि त्यानंतर किरण घराळ. हॅलो घराळ बंधूंची जोडी पॅव्हिलियन मध्ये. जबरदस्त तुप्पानी फॉर्म मध्ये भारत मोहिते. जवळजवळ भारत मोहिते समोर येणारा 24 आणि 25 तारखेचा KTR BPL आहे. त्या अनुषंगाने मात्र आपल्याला परफॉर्मन्स करून दाखवायचा आहे. संघामध्ये वर्णी लागली पाहिजे, त्यानंतर संघामध्ये गोलंदाजी मिळाली पाहिजे.
ते मात्र दाखवून देताना भारत मोहिते. पुढील चेंडू रवी नारायणसाठी. जबरदस्त चेंडू. वा काय ओव्हर टाकली आहे. कमबॅक ओव्हर 14 धावा झाल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये. त्यानंतर मात्र 3च धावा दिलेत. चार धावा दिले फक्त. 4 धावा 2 विकेट. टोटल धाव संख्या झाली ती 18. 2 ओव्हर 2 विकेट 18 धावा. शेवटचा डेट ओव्हरचा लास्टचा सेट घेऊन आला तो शंभूसाठी आता थोडासा कॉन्फिडन्स असेल, कारण धाव संख्या तब्बल 30च्या घरामध्ये बनवायच्या आहेत. भरतने खूप मोठं ओझं कमी केलेलं आहे. शंभूचं स्ट्राईक वरती शेखर मोरे. शेखर मध्ये कॅपॅसिटी आहे. शेखर मोरे मध्ये कॅपॅसिटी आहे, विसरू नका. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, मॅच आहे. पहिला चेंडू फायनल ओव्हर. पहिला चेंडू मात्र अलॉंग द बॉडी पिक करता आला नाही. जबरदस्त चेंडू. शंभू सुद्धा खूप दिवसानंतर आगमन करतो, टीम मध्ये पुनरागमन करतो आणि पहिला चेंडू सुंदर लागलेला. आज दिवसभरामध्ये शंभूचा खेळ खूप छान राहिलेला आहे. अतिशय महत्वाचा चेंडू टाकलेला आहे त्यांनी. दुसरा चेंडू, त्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव मिळेल आणि 1 धावावरती मात्र समाधान मानावं लागेल. बॅकअप अतिशय खराब बॅकअप विशाल बापू मोरे. अतिशय खराब गच्चाळ फिल्डिंग विशाल मोरे कडून. बुरबुशी 11 चेक करण्याचा टॉससाठी यायचा लगेचच. वेळ कमी आहे. नेक्स्ट बॉल टू रवी. शॉर्ट पिच चेंडू लेग साइडला भिरकून दिलेला आहे. फील्डर मौजूद. मिलेगा सिर्फ 1 ही रन. आता मात्र समीकरण अवघड झालेलं आहे. फक्त औपचारिकता म्हणायला काही हरकत नाही. शंभू ऑन फायर. शानदार चेंडू. मिळेल फक्त 1च धाव. जवळजवळ विजयाच्या दिशेने कादरवाडी संघ. स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा खेळत आहे कादरवाडी संघ आणि हीच त्यांची ख्याती आहे. दांडी गोल. शंभू जबरदस्त चेंडू आणि रवीला पाठवले माघारी. दीपक मोहिते या, तुम्ही एक बॅकअप फिल्डर लावून इकडे या. दीपक मोहिते. कावरवाडी हा संघ संपूर्ण या रबर हंगामामध्ये दुसऱ्यांदा खेळत आहे आणि आता जवळजवळ सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. ज्या दिवशी त्यांचं प्राइज असतं त्याच दिवशी मात्र ते टीम टाकतात. भरत बहुतेक कौल लावून येतो. कोणत्या देवाला लावतो याचा भरतला विचारावं लागेल. ज्या दिवशी टीम पडते त्या दिवशी मात्र प्राइस 100% असतं कादरवाडी संघाचा. पुढचा चेंडू शंभू. बघूया कशा प्रकारे फिनिश करणार शंभू. आणि जबरदस्त गुडीलेंचा चेंडू आणि सामना झालेला फिनिश. दीपक मोहिते या, आपल्याकडे वेळ नाही. चला रोहित पाटील साहेब या, टॉस करून घ्या. टॉस अशोक निघले ना, टॉस करून घ्या. सेमीफायनलची मॅच कादरवाडी विरुद्ध बुरबुशी 11. शिवशंभू कादरवाडी विरुद्ध बुरबुशी 11. अतिशय महत्वपूर्ण मॅच. टॉस होतो मान्यवर अशोक हिनुकले नाना यांच्याकडून. जवळजवळ हजारोच्या तादाने दर्शक जमले आहेत ही मॅच पाहण्यासाठी. कादरवाडी won the toss and